And it is for that I propose to make this appeal. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents. Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily lead us to unity. मित्रहो नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र तसेच जनसंपर्क कक्ष शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने जागर संविधानाचा या विशेष व्याख्यानमाले अंतर्गत आज मी भारतीय संविधानास अभिप्रेत असलेले केंद्र राज्य संबंध या विषयावर मांडणी करणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 1 मध्ये भारताचे वर्णन राज्यांचा संघ युनियन ऑफ स्टेट्स असे करण्यात आले आहे. ही संज्ञा भारतीय संघराज्यवादाच्या घटनात्मक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दर्शवते. अमेरिकेसारख्या पारंपरिक संघराज्य व्यवस्थांपेक्षा भारतीय संघराज्यवादाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्यामध्ये संघराज्यीय तत्वांसोबतच मजबूत एकात्मिक अर्थात युनिटरी प्रवृत्ती देखील आढळते. केंद्र राज्य संबंधांचा विषय केवळ घटनात्मक किंवा कायदेशीर स्वरूपाचाच नाही, तर तो राजकीय, प्रशासकीय, आर्थिक आणि भावनिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक स्वायत्तता यांच्यातील संतुलनाशी हा विषय थेटपणे संबंधित आहे. तेव्हा या व्याख्यानात आपण केंद्र राज्य संबंध सुलभतेने समजण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा 6 मुद्द्यांवर आधारित सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने संघराज्यवादाची सैद्धांतिक चौकट, केंद्र राज्य संबंधांबाबतच्या घटनात्मक तरतुदी, केंद्र आणि राज्यांमधील संबंधांचे प्रत्यक्ष कार्यान्वयन, केंद्र राज्यवाद आणि संघर्ष, महत्त्वाचे आयोग आणि समित्या, आव्हाने
आणि त्यावरील उपाययोजना. यासोबतच आपण राज्यघटना निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटनासभेतील इतर सदस्यांचे विचार तसेच काही घटनातज्ञांनी मांडलेले शास्त्रीय दृष्टिकोन यांची देखील चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम संघराज्यवादाच्या सैद्धांतिक पायाभूत संकल्पनेपासून आपण सुरुवात करूया. संघराज्यवाद, ज्याला आपण फेडरलिझम असं म्हणतो, म्हणजे अशी शासन व्यवस्था ज्यामध्ये अधिकारांचे विभाजन केंद्रीय सरकार आणि प्रादेशिक सरकारांमध्ये केलेले असते. फेडरल हा शब्द लॅटिन भाषेतील फेडस या शब्दापासून उद्भवलेला आहे. या शब्दाचा अर्थ करार अर्थात ॲग्रीमेंट किंवा त्याला आपण संधी अर्थात ट्रीटी असा देखील त्याचा अर्थ आपण घेतो. संघराज्यवादाचा नेमका अर्थ काय तो देखील आपल्याला बघता येईल. संघराज्यवादाचा मूलभूत अर्थ म्हणजे अधिकारांचे घटनात्मक विभाजन होय. राज्यशास्त्रज्ञ के.सी. वेर यांच्या मते संघराज्यवाद ही अशी शासन व्यवस्था आहे ज्यामध्ये अधिकारांचे विभाजन केंद्र आणि राज्यांमध्ये केलेले असते आणि दोन्ही स्तरांवरील सरकारे एकमेकांपासून स्वतंत्र तसेच समन्वयात्मक स्वरूपाची असतात. भारताने संघराज्यवाद का स्वीकारला हा अतिशय एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. हे बघत असताना भारतीय राज्यघटना निर्मात्यांनी संघराज्य शासन पद्धती स्वीकारण्यामागे काही महत्वाचे घटक जबाबदार आहेत असे आपल्याला म्हणता येईल. त्या घटकांमध्ये प्रामुख्याने भारताची विशाल भौगोलिक क्षेत्र, भाषिक विविधता, सांस्कृतिक बहुलता, प्रादेशिक ओळखी, प्रशासकीय सुलभता हे घटक प्रामुख्याने ह्यासाठी जबाबदार असलेले आपल्याला दिसून येतात. परंतु त्याच वेळी संविधानकर्त्यांनी एक मजबूत केंद्राची संकल्पनाही स्वीकारलेली होती. कारण तत्कालीन भारताची फाळणी, सांप्रदायिक हिंसाचार, संस्थानांचे एकीकरण, फुटीरतावादाची भीती, राष्ट्रीय एकात्मतेची आवश्यकता अशा एकूणच सामाजिक, राजकीय व धार्मिक परिस्थितीने संवेदनशील बनलेल्या विस्कळीत व्यवस्थेला सांधण्यासाठी भारतीय संघराज्यवादाला एकात्मिक किंवा केंद्राभिमुख स्वरूप प्राप्त झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचे स्वरूप परिस्थितीनुसार संघराज्यीय आणि एकात्मिक अशा दोन्ही प्रकारचे असल्याचे स्पष्ट केले होते. घटनासभेतील चर्चेदरम्यान त्यांनी असे म्हटले होते की राज्यघटना संघराज्यीय आहे कारण ती द्विस्तरीय शासन व्यवस्था, ज्याला आपण ड्युअल पॉलिटी असं म्हणतो, निर्माण करते. ते पुढे असेही म्हणतात की सामान्य परिस्थितीत भारतीय राज्यघटना संघराज्यीय पद्धतीने कार्य करते, परंतु आणीबाणीच्या काळात ती एकात्मिक स्वरूप धारण करू शकते. ही लवचिकता भारतीय संघराज्यवादाचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य मानले जाते. ही लवचिकता भारताला ताठर संघराज्यापासून वेगळं करते. राज्यांना फुटून वेगळं होण्याचा अधिकार आहे ही कल्पनाही डॉक्टर आंबेडकरांनी नाकारलेली आहे. त्यांच्या मते संघराज्य अविनाशी होते. या तत्वांमुळे राष्ट्रीय एकात्मता आणि अधिक मजबूत झालेली आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे जवाहरलाल नेहरू यांनी राजकीय विखंडन हे नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतासाठी विनाशकारी ठरेल म्हणून केंद्र प्रबळ व्यवस्थेचा पुरस्कार केला. यावरून ऐतिहासिक परिस्थितीनेच भारतीय संघराज्यवाद घडवून आणल्याचे स्पष्ट होते. संघराज्यवादाचे वर्णन अनेक तज्ञ अभ्यासकांकडून भिन्न भिन्न दृष्टिकोनातून केले जाते. तथापि भारतीय संघराज्यवाद हा पारंपरिक संघराज्यवादापेक्षा वेगळा आहे. यातील काही प्रारूपांमध्ये भारतीय राजकीय व्यवस्थेचे थेट प्रतिबिंब दिसते, जसे की अर्धसंघराज्य, ज्याला आपण क्वासी फेडरल असं म्हणतो, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम अर्थात सहकारी संघराज्यवाद, बार्गेनिंग फेडरलिझम सौदेबाजीवर आधारित संघराज्यवाद, फिस्कल फेडरलिझम वित्तीय संघराज्यवाद, कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम स्पर्धात्मक संघराज्यवाद इत्यादी. केंद्र राज्य संबंधांबाबतच्या घटनात्मक तरतुदी काय आहेत ते आपण बघणे गरजेचे आहे. कोणत्याही संघराज्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संघराज्य आणि घटक राज्य यांच्यातील अधिकारांची विभागणी होय. भारतीय संघराज्याचेही हेच सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपण संविधानातील किंवा संविधानाबाहेरील अधिकारांच्या विभागणीच्या सर्व पैलूंचे सविस्तर वर्णन करून यावर चर्चा करणार आहोत. भारतीय राज्यघटनेत केंद्र आणि राज्यांमधील संबंधांची सविस्तर मांडणी करण्यात आलेली आहे. या तरतुदी प्रामुख्याने राज्यघटनेच्या भाग 11व्या मध्ये, भाग 12व्या मध्ये, 7वी अनुसूची, त्यानंतर आणीबाणी विषयक ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे ह्या सगळ्यांमध्ये
आढळून येते असं आपल्याला दिसतंय. सामान्यतः केंद्र राज्य संबंधांची 3 प्रमुख प्रकारांमध्ये आपल्याला वर्गीकरण अ, अ, करता येऊ शकते. पहिलं वर्गीकरण कायदेविषयक संबंध, ज्याला आपण लेजिस्लेटिव्ह रिलेशन्स असं म्हणतो. दुसरा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन्स अर्थात प्रशासकीय संबंध, आणि तिसरा फिनान्शियल रिलेशन्स, ज्याला आपण आर्थिक संबंध असं म्हणतो. आता आपण या तीनही प्रकारांची थोडी विस्ताराने चर्चा करूया. पहिला, कायदेविषयक संबंध. केंद्र आणि प्रांतीय सरकारे यांच्यातील अधिकारांच्या विभागणीबाबतच्या मूलभूत तरतुदी संविधानाच्या भाग 11 मध्ये आहेत. हा भाग 2 प्रकरणांमध्ये विभागलेला आहे. कायदेविषयक संबंध आणि प्रशासकीय संबंध आपल्या संविधानात आपण अशी पद्धत स्वीकारलेली आहे, ज्यामध्ये कायदेविषयक अधिकारांच्या 2 याद्या आहेत. एक केंद्रासाठी आणि दुसरी राज्यांसाठी. उर्वरित अधिकार, ज्याला आपण अवशिष्ट अधिकार असं म्हणतो, ते केंद्राकडे सोपवण्यात आलेले आहेत. ही पद्धत कॅनडाच्या संविधानातील पद्धतीसारखीच आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या संविधानाच्या धर्तीवर आपल्या संविधानात समवर्ती सूची नावाची एक, ज्याला आपण कॉन्करंट लिस्ट असं म्हणतो, अतिरिक्त यादीही समाविष्ट करण्यात आलेली आहे. या तीनही याद्या संविधानाच्या 7व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. कायदेविषयक संबंधांची तरतूद राज्यघटनेच्या अनुच्छेद 245 ते 255 मध्ये करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये कायदेविषयक अधिकारांचे 3 स्वतंत्र याद्यांमध्ये विभाजन करण्यात आलेले. त्यामध्ये युनियन लिस्ट, संघसूची, संघसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा विशेष आणि एकमेव अधिकार हा संसदेला आहे. या यादीमध्ये प्रामुख्याने संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन व्यवस्था, अणुऊर्जा, रेल्वे इत्यादी अतिशय महत्वाच्या विषयांचा समावेश होतो. दुसरी जी लिस्ट आहे ती स्टेट लिस्ट, ज्याला आपण राज्यसूची असं म्हणतो. राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा विशेष अधिकार हा राज्य विधिमंडळांना आहे. यामध्ये प्रामुख्याने पोलीस व्यवस्था, सार्वजनिक व्यवस्था, शेती, सार्वजनिक आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था या विषयांचा समावेश त्यामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. तिसरी जी कॉन्करंट लिस्ट आहे, ज्याला आपण समवर्ती सूची असं म्हणतो, या समवर्ती सूचीतील विषयांवर संसद आणि राज्यांची विधिमंडळे या दोघांनाही कायदे करण्याचा अधिकार आहे. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, वने, विवाह, कामगार संघटना विषयांचा समावेश होताना आपल्याला दिसतो. जर संसद आणि राज्याने एकाच विषयावर केलेल्या कायद्यांमध्ये संघर्ष उद्भवला तर राज्यघटनेच्या अनुच्छेद 254 नुसार संसदेचा कायदा हा प्राधान्याने लागू होतो. चौथा महत्वाचा ह्याच्यामधला भाग आपल्याला असा दिसतो, तो म्हणजे अवशिष्ट, रेसिड्युअरी पॉवर्स. अनुच्छेद 248 नुसार ज्या विषयांचा कोणत्याही यादीत समावेश नाही त्या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. ही तरतूद केंद्राच्या वर्चस्वाचे स्पष्टपणे प्रतिबिंब अधोरेखित करते. राज्यसूचीतील विषयांवर संसदेचे जे अधिकार आहेत त्यामध्ये विशिष्ट परिस्थितींमध्ये संसदेला राज्यसूचीतील विषयांवरही कायदे करता येऊ शकतात. उदाहरणार्थ, अनुच्छेद 249 राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने राज्यसभेने विशेष ठराव मंजूर केल्यास, अनुच्छेद 250 राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना, अनुच्छेद 252 2 किंवा अधिक राज्यांना विनंतीनुसार, अनुच्छेद 253 आंतरराष्ट्रीय करार किंवा करारनाम्यांची अंमलबजावणी करण्याच्यासाठी, अनुच्छेद 356 राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू असताना. या संदर्भामध्ये संविधान सभेत झालेली चर्चा देखील बघणे अत्यंत महत्वाचे आहे. संविधान सभेतील चर्चा घटनासभेमध्ये भारतात मजबूत केंद्र असावे की अधिक अधिकारयुक्त राज्य असावीत यावर व्यापक चर्चा झाली होती. काही सदस्यांना अतिप्रमाणातील केंद्रीकरणाबद्दल चिंता वाटत होती, तर काही सदस्यांचे मत होते की देशाच्या फाळणीनंतर राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी मजबूत केंद्र आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संघराज्यीय रचनेचे समर्थन करताना राष्ट्रीय एकात्मतेलाही तितकेच महत्त्व दिलेले होते. कायदेविषयक अधिकारांच्या विभागणीची संपूर्ण योजना निसंशयपणे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरणाकडे झुकलेली दिसून येते. ही योजना एका मजबूत केंद्राची आवश्यकता आणि राज्याची स्वायत्तता यांची सांगड घालण्याचा प्रमुख प्रयत्न करते. ती अधिकारांचे वाटप करते, तरीही त्यात अधिकारांची अत्यंत कडक किंवा कठोर विभागणी केलेली नाही हे आपल्याला दिसून येतं. कार्यात्मक दृष्ट्या ही एक परस्पर अवलंबित्व असलेली व्यवस्था आहे.
काळाच्या ओघात बदलणाऱ्या गुंतागुंतीच्या आणि विविधतेने नटलेल्या समाजाच्या गरजांशी जुळवून घेण्या इतपत ही व्यवस्था लवचिक आहे. म्हणूनच सरकारी या आयोगाने संविधानाच्या मूलभूत रचनेत कोणतेही आमूलाग्र संरचनात्मक बदल सुचविलेले नाहीत. आयोगाने योग्यच निरीक्षण नोंदवलेले आहे. संघराज्य सर्वोच्चतेचे तत्व, फेडरल सुप्रीमसी ज्याला आपण म्हणतो, हे तत्व या तत्वातील विसंगती टाळण्याच्यासाठी, संघर्ष सोडविण्याच्यासाठी आणि संघ व राज्य यांच्या कायद्यांमध्ये सुसंवाद राखण्याच्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे. त्यामुळे कोणत्याही संघराज्यीय किंवा अर्धसंघराज्यीय संविधानाच्या यशस्वी कामकाजासाठी हे तत्व अपरिहार्य आहे. हे तत्व खरोखरच संघराज्य व्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ, ज्याला किंग पिन म्हणू आपण, आहे. जर हे तत्व काढून टाकले तर संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडेल. दुसरा ह्याच्यामधला महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे प्रशासकीय संबंध. केंद्र आणि राज्यांमध्ये जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन्स आहेत त्यावरती आता आपण चर्चा करणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांनी केंद्र आणि राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंधांबाबत कार्यकारी अधिकार हे कायदेविषयक अधिकारांच्या व्याप्ती इतकेच महत्वाचे असतात हे सर्वसाधारण तत्व स्वीकारलेले आहे. ज्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार संसदेला होता त्या सर्व विषयांवर त्यांनी केंद्र सरकारच्या कार्यकारी अधिकारांचा विस्तार केला. त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळाच्या कायदेविषयक अधिकारांच्या कक्षेशी जुळेल अशा प्रकारे राज्य सरकारच्या कार्यकारी अधिकारांचाही विस्तार करण्यात आलेला आहे. केंद्र आणि राज्य या दोघांकडेही स्वतःची प्रशासकीय यंत्रणा असावी आणि त्यावर त्यांचे पूर्ण नियंत्रण असावे अशी तरतूद करण्यात आलेली आहे. के संथानम यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यांचे प्रशासकीय स्वायत्ततेचे प्रमाण हे केंद्राच्या प्रशासकीय स्वायत्तते इतकेच महत्वाचे आहे. परंतु भारतात दोन स्वतंत्र राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश राज्य घटनाकारांचा कधीच नव्हता. त्याऐवजी त्यांच्यात शक्य तितके सहकार्य आणि समन्वय साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रशासकीय संबंधांची तरतूद राज्यघटनेच्या अनुच्छेद 256 ते 263 यामध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. केंद्राकडून राज्यांना निर्देश या स्वरूपामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा संसदेने केलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्र सरकार राज्यांना आवश्यक निर्देश देऊ शकते. यामुळे संपूर्ण देशात प्रशासनात एकरूपता राखण्यामध्ये मदत होते. विशेषतः अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या दृष्टिकोनातून अनुच्छेद 312 अंतर्गत अखिल भारतीय सेवांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय प्रशासकीय सेवा ज्याला आपण IAS म्हणतो, IPS भारतीय पोलीस सेवा, IFS भारतीय वन सेवा या सेवा केंद्र आणि राज्यांमधील प्रशासकीय समन्वय अधिक मजबूत करतात आणि दोघांच्याही संबंधांमध्ये एक दृढ विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखिल भारतीय सेवांचे जोरदार समर्थन केलेले होते. त्यांनी या सेवांना भारताची पोलादी चौकट, स्टील फ्रेम ऑफ इंडिया असं संबोधलेलं होतं. या संदर्भामध्ये राज्यपालांची भूमिका देखील बघणं महत्वाचं आहे. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते. तथापि अनेकदा असा आरोप केला जातो की काही राज्यपाल केंद्र सरकारचे प्रतिनिधी किंवा एजंट म्हणून कार्य करतात. विशेषतः काही बाबी अशा आहेत ज्याच्यामध्ये वाद निर्माण होताना आपल्याला दिसतात. प्रामुख्याने जेव्हा सरकार स्थापनेचा प्रश्न निर्माण होतो, विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवली जातात. तिसरं म्हणजे अनुच्छेद 356 लागू करण्याबाबतच्या ज्या शिफारशी असतात त्या संदर्भामध्ये देखील असे वाद निर्माण झालेले आपल्याला दिसतात. आजही राज्यपालांची भूमिका ही केंद्र राज्य संबंधांमधील सर्वाधिक वादग्रस्त बाब मानली जाते. आंतरराज्य परिषदेच्या संदर्भामध्ये आपण विचार करण्याची अजून गरज आहे. अनुच्छेद 263 अंतर्गत आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे कोणती आहेत तर त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय वाढवणं, परस्पर सल्लामसलत करणं आणि वादांचं निराकरण करणं. सरकारी आयोगाने या संस्थेला अधिक प्रभावी आणि सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून जोरदार पद्धतीच्या शिफारसी केलेल्या होत्या. त्याच्यानंतर महत्वाचा स्टेपवरती आपण येऊ तो म्हणजे आर्थिक संबंध, फिनान्शियल रिलेशन्स बिटवीन सेंटर अँड स्टेट. हे काय आहे तर संघराज्य पद्धतीमध्ये एकाच जनतेवर दोन स्तरांवरील सरकारे एकाच वेळी आणि थेटपणे कार्य करत असतात.
संघर्ष टाळण्याच्यासाठी त्यांच्या कार्यांची स्पष्ट विभागणी असणं आवश्यक असते. तसेच सरकारच्या प्रत्येक स्तराकडे पुरेशी आर्थिक संसाधनं उपलब्ध असणे गरजेचे आहे, जेणेकरून सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करता येतील. तथापि संघराज्याशी संबंधित सर्व समस्यांपैकी केंद्र आणि घटक राज्य यांच्यातील आर्थिक संबंधांची समस्या ही सर्वात गुंतागुंतीची समस्या मानली जाते. आर्थिक संबंधांची तरतूद राज्यघटनेच्या अनुच्छेद 268 ते अनुच्छेद 293 मध्ये करण्यात आली. या संदर्भामध्ये कर महसुलाचे जे वाटप आहे ते बघणं गरजेचे आहे. भारतातील काही कर हे केंद्राकडून आकारले जातात, म्हणजे केंद्र त्याची आकारणी करतात. काही कर हे राज्याकडून वसूल केले जातात किंवा केंद्र आणि राज्यांमध्ये ते वाटले जातात. या संपूर्ण प्रक्रियेत वित्त आयोगाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. आता हा वित्त आयोग काय हे देखील बघणं आपण गरजेचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 280 मध्ये वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याची प्रमुख कार्य आपल्याला त्याच्यावरती चर्चा करताना आपल्याला असं दिसून येते की हा आयोग कशावरती कार्य करतो. तर नंबर 1, केंद्र आणि राज्यांमधील कर महसुलाचे वाटप सुचवणं, अनुदानांची शिफारस करणं आणि तिसरं महत्वाचं म्हणजे वित्तीय समायोजना संबंधीच्या सूचना देणं. भारतातील वित्तीय संघराज्यवादाचा हा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे आणि तो तसा मानला जातो. जीएसटी आणि वित्तीय संघराज्यवाद हा देखील अलीकडच्या काळामध्ये चर्चेला जाणारा महत्वाचा मुद्दा विषय असतो, जो सगळ्या पॉलिटिकल इकॉनॉमीच्या चर्चा विश्वामध्ये आकाराला आलेला आहे. वस्तू आणि सेवा कर परिषद अर्थात जीएसटी काउन्सिल हे सहकारी संघराज्यवादाचं एक सर्वोत्तम उदाहरण मानलं जाते. या परिषदेमध्ये कशाचा समावेश होतो तर एक केंद्रीय अर्थमंत्री, दुसरं सर्व राज्यांचे अर्थमंत्री, येथील निर्णय सामूहिकरित्या घेतले जातात. तथापि जीएसटी भरपाईतील विलंबामुळे काही वेळा केंद्र आणि राज्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं देखील आपण दरवेळी बघत असतो. केंद्र आणि राज्य यांच्यातील आर्थिक संबंधांबाबत सरकारी आयोगाने केलेल्या ज्या शिफारशी आहेत, या त्यांच्या सर्व शिफारशींपैकी सर्वात महत्वाचा भाग आहे. आपल्या देशातील संघराज्यीय रचनेमध्ये सुरुवातीपासूनच केंद्राचे पारडे जड होते. कालांतराने ग्रॅज्युअली घटनादुरुस्त्यांची मालिका आणि केंद्र सरकारने जनहितार्थ घेतलेले विविध कायदेशीर निर्णय यामुळे राज्यांच्या तुलनेत केंद्रांचे वर्चस्व अधिक वाढलेले आपल्याला दिसते. राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची सत्ता येण्याचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्या देशाच्या संघराज्य रचनेची वारंवार कसोटी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर संघराज्यीय आर्थिक संबंधांच्या क्षेत्रामध्ये एक सुज्ञ धोरणात्मक समतोल साधण्यासाठी सरकारी आयोगाच्या शिफारशी ह्या अत्यंत महत्वाच्या ठरतात. अधिक आर्थिक संसाधने उपलब्ध करून देण्याच्या राज्यांच्या मागणीबाबत आयोगाने सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारलेला आपल्याला दिसतो. विभाज्य निधीमध्ये ज्याला डिव्हिजिबल पूल आपण म्हणतो, कॉर्पोरेशन टॅक्सचा निगम कर ज्याला आपण म्हणतो, समावेश केल्यास राज्यांची संसाधनांची समस्या बऱ्याच अंशी सुटण्यास मदत होईल. त्याचबरोबर अनुच्छेद 268 अंतर्गत येणाऱ्या करांचे, शुल्कांचे वेळोवेळी जर आपण पुनरावलोकन केले किंवा ते करणे आणि त्यात सुधारणा किंवा नवीन कर लागू करण्याबाबत विचार करणे, या सूचनांमुळे देखील राज्यांना अधिक संसाधने उपलब्ध होतील. वित्त आयोगाची प्रतिष्ठा आणि महत्व जपण्यासाठी अशी सूचना करण्यात आली आहे की केंद्र सरकारने शक्यतो वित्त आयोगाच्या शिफारशींपासून विचलित होऊ नये. जर तसे करणे अपरिहार्य असेल तर त्यासाठीची ठोस कारणे स्पष्ट केली जातील. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत मिळण्याची प्रक्रिया सुलभ असावी अशी ही सूचना करण्यात आली आहे. सर्वंकष दृष्टिकोनातून जर आपण ह्याच्याकडे बघितलं तर आपल्याला असं म्हणता येईल की सरकारी आयोगाने केंद्र आणि राज्यांच्या आर्थिक संबंधांसाठी एक योग्य संघीय आर्थिक संरचना सुचवलेली आहे. या संरचनेमध्ये राज्यांना अधिक संसाधने हस्तांतरित करणे, केंद्र व राज्यांनी कठोर आर्थिक शिस्त पाळणे आणि बदलत्या परिस्थितीनुसार नवीन संस्थांची निर्मिती करणे यासारख्या विविध बाबींचा समावेश होत आहे. या सर्व बाबी वित्त आयोगाला त्यांचे कार्य सुरू करण्यासाठी एक भक्कम आधार प्रदान करतील. तसेच केंद्र आणि राज्यांमध्ये भविष्यात उद्भवू शकणारे कोणतेही वाद सरकारी आयोगाच्या कार्याचा आधार घेऊनच सोडवावे लागतील.
आता आपण भारतीय संघराज्यवादाच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीला समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. भारतातील संघराज्यवादाची कार्यप्रणाली काळानुसार बदलत गेलेली आहे. सर्वसाधारणपणे 2 टप्प्यांमध्ये या बदलत गेलेल्या कार्यप्रणालीचा आपल्याला आढावा घेता येईल. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला असं बघता येईल की एक एकपक्षीय वर्चस्वाचा काळ म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघता येईल. 1950 ते 1967 या कालावधीमध्ये केंद्रात आणि बहुतेक राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. दुसरा महत्वाचा मुद्दा या संदर्भामध्ये लक्षात घेता येईल तो म्हणजे केंद्र राज्य संघर्ष तुलनेने कमी होते या पहिल्या टप्प्यामध्ये. राजकीय एकसंधतेमुळे संघराज्यवाद सुरळीतपणे कार्यरत होता. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणपणे प्रादेशिक पक्षांचा उदय झालेला आपल्याला दिसतो. याचा जर कालखंड आपण एक साधारणपणे कालखंडामध्ये विभागणी करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येते की 1967 नंतर भारतीय राजकारणामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये घुसळण झाली, एक मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून आले, तर या काळाची वैशिष्ट्य काय होती, तर याच्यामध्ये प्रादेशिक पक्ष अधिक प्रभावशाली बनले. त्यानंतर आघाडी सरकारांच्या राजकारणाला ह्या 1967 पासून प्रामुख्याने सुरुवात झालेली राज्यांच्या स्तरावरती आपल्याला दिसते. आणि अजून एक राज्यांनी अधिक स्वायत्ततेची मागणी पुढे रेटताना आपल्याला दिसते. याची काही महत्वाची उदाहरणं देखील आपल्याला बघता येतील. त्यामध्ये प्रामुख्याने तमिळनाडूमधील द्रमुक DMK, पंजाबमधील अकाली दल, आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्ष यासारख्या राजकीय पक्षांचं आपल्याला एक उदाहरण म्हणून आपल्याला देता येईल. या घडामोडींमुळे भारतीय संघराज्यवादाच्या स्वरूपात महत्वपूर्ण परिवर्तन घडून आलेलं आपल्याला दिसते. आघाडी सरकारांचा काळ आणि संघराज्यवाद हा देखील एक टप्पा आपल्याला ह्याच्या एक उपटप्पा आपल्याला करता येऊ शकतो. 1990 नंतर साधारणपणे काही महत्वपूर्ण बदल केंद्र राज्यांमध्ये आलेले दिसतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने केंद्रात आघाडी सरकार स्थापन होऊ लागली. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे याच्यामध्ये प्रादेशिक पक्षांची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती वाढली, म्हणजे त्यांची सौदेबाजीची क्षमता वाढली. त्यानंतर राज्यांचं राजकीय महत्व अधिक अधोरेखित व्हायला लागलं, अधिक बळकट व्हायला लागलं. परिणामी सहकार्यावर आधारित, ज्याला कोऑपरेटिव्ह नेचर आपण म्हणू, आणि वाटाघाटींना महत्व देणारा संघराज्यवाद विकसित होताना आपल्याला दिसतो. नीती आयोग आणि संघराज्यीय प्रशासन या दृष्टिकोनातून देखील आपण विचार करण्याची गरज आहे. योजना आयोगाच्या जागी अलीकडच्या काळामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. या योजना आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना ही सहकारी संघराज्यवादाच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल म्हणून मांडण्यात आलेलं आहे. राज्यांना अधिक सल्लामसलत, धोरण निर्मितीत सहभाग, विकेंद्रित नियोजन अशा काही महत्वाच्या बाबींची हमी देण्यात आलेली आहे. अलीकडे आपण सगळे सफर झालेले आहोत कोविडच्या महामारीमधनं, तर ह्या दृष्टिकोनातून देखील आपण केंद्र राज्य संबंधांचा विचार करणं गरजेचं आहे. COVID-19 महामारी आणि संघराज्यवाद अशा मुद्द्यामध्ये आपण त्याची चर्चा करूया. COVID-19 महामारीने भारतीय संघराज्यवादाची ताकद आणि मर्यादा या दोन्हींनाही अधोरेखित करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. महामारीच्या काळात केंद्र सरकारने लसीकरण मोहीम, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्यविषयक मार्गदर्शक तत्वे या अतिशय महत्वपूर्ण बाबींमध्ये समन्वय, कोऑर्डिनेशन साधण्याचा प्रयत्न केला. यावरून हे स्पष्ट होते की राष्ट्रीय संकटाच्या काळात संघराज्यीय व्यवस्थेची खरी कसोटी, खरी परीक्षा ही घेतली जाते आणि ती स्पष्ट होते. केंद्र आणि राज्यांमधील वाद आणि संघर्ष नेमके काय आहेत याच्यावरती आपण चर्चा थोडक्यात करूया. या संदर्भामध्ये भारतीय संघराज्यवादाच्या कार्यप्रणालीमध्ये अनेक वेळा केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये मतभेद, तणाव आणि संघर्ष निर्माण झालेले दिसून येतात. हे वाद केवळ घटनात्मक स्वरूपाचेच नसून राजकीय, आर्थिक आणि प्रशासकीय स्तरावरही ते असल्याचे आढळून आपल्याला येत आहेत. भारतामधील केंद्र राज्य संबंधांना चौथ्या सार्वत्रिक निवडणुकानंतर एक नवीन वळण मिळालेलं आपल्याला दिसते. अनेक राज्यांमध्ये काँग्रेस विरोधी सरकारे सत्तेवर आली, तर केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार कमी बहुमतासह सत्तेत राहिलं. यापूर्वी केंद्र राज्यांमधील तणाव मुख्यतः काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत स्वरूपाचे होते आणि ते सल्लामसलत व सहमतीच्या माध्यमातून सोडवले जात असत.
त्या काळात संघराज्य व्यवस्था प्रत्यक्षात एकपक्षीय चौकटीत कार्यरत होते असं आपल्याला दिसतं. मात्र 1967 नंतर बहुपक्षीय राजकारण उदयास आलं आणि केंद्र राज्य संबंध अधिक गुंतागुंतीचे बनत गेले आणि भारताच्या बहुविध राजकीय वास्तवाचे प्रतिबिंब देखील त्यातून दिसू लागले. एकपक्षीय वर्चस्वापासून स्पर्धात्मक बहुपक्षीय राजकारणाकडे झालेल्या संक्रमणामुळे केंद्र राज्य संबंधांमध्ये राजकीय, प्रशासकीय तसेच आर्थिक वित्तीय स्वरूपाचे संघर्ष निर्माण झाले. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 356 मध्ये राष्ट्रपती राजवट सांगितलेली आहे. अनुच्छेद 356 हे भारतीय राज्यघटनेतील सर्वाधिक वादग्रस्त तरतुदींपैकी एक मानलं जातं. या अनुच्छेदानुसार एखाद्या राज्यात घटनात्मक यंत्रणेचा भंग झाल्याचे राष्ट्रपतींना वाटलं तर त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लादली जाऊ शकते, लागू केली जाऊ शकते. मात्र अनेक वेळा राज्य सरकारे राजकीय कारणांमुळे बरखास्त देखील करण्यात आलेली आहेत असा आरोप सातत्याने केला जातो. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एस.आर. बोम्मई खटल्यातील एक ऐतिहासिक निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जातो. या निर्णयाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद 356 याच्या गैरवापरावरती काही महत्वपूर्ण मर्यादा घातलेल्या आहेत. तसेच न्यायालयाने स्पष्टपणे घोषित केलेले आहे की संघराज्यवाद हा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा एक, त्याला ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर म्हणतो, एक अविभाज्य भाग आहे. या अनुच्छेदानुसार एखाद्या राज्यात घटनात्मक यंत्रणेचा भंग झाल्याचे राष्ट्रपतींना वाटल्यास त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. मात्र अनेक वेळा राज्य सरकारे राजकीय कारणांमुळे बरखास्त केली गेल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एस.आर. बोम्मई खटल्यातील ऐतिहासिक निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जातो. या निर्णयाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद 356च्या गैरवापरावर महत्वपूर्ण मर्यादा घातलेल्या आहेत. तसेच न्यायालयाने स्पष्टपणे घोषित केलेले आहे की संघराज्यवाद हा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा, ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर म्हणतो, कॉन्स्टिट्यूशनचं एक अविभाज्य भाग आहे. राज्यपालांशी संबंधित जे वाद आहेत, राज्यपालांची भूमिका ही केंद्र राज्य संबंधामधील सातत्याने चर्चेचा आणि वादाचा विषय राहिलेली आहे. राज्यपालांवर विधेयकांना मंजुरी देण्यास विलंब करणं, राज्याच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करणं, केंद्रातील सत्ताधारी पक्षाला अनुकूल भूमिका घेणं, असे अनेक प्रकारचे आरोप राज्य सरकारांकडून राज्यपालांवरती केले जातात. या संदर्भातील वाद अलीकडील काळात विशेषतः तामिळनाडू आणि केरळ यासारख्या राज्यांमध्ये अधिक प्रकर्षाने समोर आलेले आहेत. यावरून राज्यपालांच्या भूमिकेबाबतचे तणाव आणि मतभेद आजही कायम असल्याचे आपल्याला दिसून येतात. आर्थिक व वित्तीय वाद केंद्र राज्यांमध्ये काय आहेत, हा पण भाग आपण चर्चेला घेण्याची गरज आहे. केंद्र राज्य संबंधांमध्ये आर्थिक प्रश्न हे नेहमीच संवेदनशील स्वरूपाचे राहिलेले आहेत. राज्य सरकारांकडून वारंवार काही तक्रारी करण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने कर महसुलाचे असमान वाटप असतील, जीएसटी भरपाई देण्यात होणारा विलंब असेल, केंद्र पुरस्कृत योजनांवरील वाढतं नियंत्रण असेल, वित्तीय अधिकारांचं केंद्रीकरण असेल. राज्यांच्या मते, घटक राज्यांच्या मते या बाबींमुळे त्यांच्या आर्थिक स्वायत्ततेवर परिणाम होतो. म्हणूनच वित्तीय संघराज्यवादाच्या चर्चेमध्ये हा विषय अत्यंत महत्वाचा मानला जातो. त्याचबरोबरीनं काही भाषाविषयक वादांवरती देखील आपण प्रकाश टाकणं गरजेचं आहे. भाषेचा प्रश्न हा भारतातील संघराज्यीय राजकारणातील एक अतिशय संवेदनशील विषय राहिलेला आहे. विशेषतः हिंदी भाषेच्या प्रसार किंवा कथित लादणी संदर्भातील वादांमुळे अनेकदा केंद्र आणि काही राज्यांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. दक्षिण भारतातील राज्यांनी विशेषतः भाषिक स्वायत्ततेवर भर दिलाय. त्यांच्या मते भारताच्या भाषिक विविधतेचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि कोणत्याही एका भाषेला इतरांवर प्राधान्य दिले जाता कामा नये. हा एक महत्वाचा भाषेच्या संदर्भातला मुद्दा देखील आपण लक्षात घेण्याची गरज आहे. त्याचबरोबरीनं जे आंतरराज्यीय नदीजल वाद आहेत, जे काही रिव्हर डिस्प्यूट्स आहेत इंटरस्टेट्स, ते देखील महत्वाचे आहेत. नदीच्या पाण्याच्या वाटपासंदर्भातील वाद हे भारतातल्या सर्वात ज्याला म्हणू आपण जुने आणि गुंतागुंतीचे आंतरराज्यीय अशा स्वरूपाचे प्रश्न मानले जातात, अशा स्वरूपाचे प्रश्न राहिलेले आहेत.
जसे की कावेरी नदी पाणी वाटप हा वाद आहे, कृष्णा नदी पाणी वाटप वाद आहे, रावी बियास नदी पाणी वाटप वाद आहे. अशा प्रकारच्या वादांच्या निवारणासाठी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 262 मध्ये अंतर्गत संसदेला विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या तरतुदीच्या माध्यमातून संसद अशा वादांचे न्याय निर्णयन करण्याच्यासाठी कायदे करू शकते. याच बरोबरीने आपण केंद्रीय तपास यंत्रणाबाबतचे देखील वाद लक्षात घेणं गरजेचं आहे. केंद्र राज्यांमध्ये जो सातत्याने वादाचा विषय म्हणून समोर येत असतात. केंद्रीय तपास यंत्रणाबाबतचे वाद नेमके काय आहेत? तर काही राज्य सरकारांनी वेळोवेळी केंद्रीय तपास संस्थांच्या वापराबाबतही आक्षेप नोंदवलेले आहेत. विशेषतः केंद्रीय अन्वेषण विभाग, सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय ज्याला आपण ईडी असं म्हणतो, आयकर विभाग या संस्थांबाबतचे वाद निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. काही राज्यांचा आरोप असा असतो की या संस्थांचा वापर राजकीय हेतूंसाठी केला जातो. या आरोपांमुळे भारतीय संघराज्यवादातील राजकीय संतुलन, राज्यांची स्वायत्तता आणि केंद्राच्या अधिकारांच्या वापराबाबत महत्वाचे प्रश्न निर्माण होताना आपल्याला दिसतात. यावरून असं दिसून येतं की भारतीय संघराज्यवाद हा केवळ घटनात्मक चौकट नसून तो सतत विकसित होणारी आणि बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार नव्या स्वरूपात समोर येणारी व्यवस्था आहे. केंद्र आणि राज्यांमधील मतभेद असले तरी त्यांचे निराकरण घटनात्मक मार्गांनी आणि सहकार्याच्या भावनेतूनच होणे हे भारतीय संघराज्यवादाच्या यशाचं खरं गमक आहे किंवा खरं मर्म आहे. या संबंध म्हणजे केंद्र राज्य संबंधाच्या संदर्भामध्ये महत्वाचा एक मुद्दा तो म्हणजे केंद्र राज्य संबंधांवरील महत्वाच्या आयोग आणि समित्या, यावरती देखील आपण प्रकाश टाकणार आहोत. याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं दिसतंय की भारतातील संघराज्य व्यवस्थेच्या कार्यप्रणालीत काळानुसार विविध समस्या आणि आव्हानं समोर आलेली आहेत. या समस्यांचे विश्लेषण करून उपाय सुचवण्याच्यासाठी केंद्र आणि राज्यांमधील संबंधांचा सखोल अभ्यास अनेक आयोग आणि समित्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 प्रशासकीय सुधारणा आयोग, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन. प्रशासकीय सुधारणा आयोगाने केंद्र आणि राज्यांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर भर दिला. या आयोगाच्या मते संघराज्यीय व्यवस्थेचे यश हे केंद्र आणि राज्यांमधील सुसंवाद, समन्वय आणि परस्पर सहकार्य यावर अवलंबून असते. त्यामुळे प्रशासनातील कार्यक्षमता वाढविण्याच्यासाठी दोन्ही स्तरांवरील सरकारांमध्ये अधिक सुसूत्रता निर्माण करण्याची आवश्यकता आयोगाने अधोरेखित केलेली आहे. दुसरा महत्वाची समिती राजमन्नार समिती. सन 1969 मध्ये तामिळनाडू सरकारने राजमन्नार समितीची नियुक्ती केली. ही समिती राज्यांच्या स्वायत्ततेच्या प्रश्नांवर विशेष भर देणारी समिती मानली जाते. या समितीने काही महत्वपूर्ण शिफारशी केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राज्यांना अधिक स्वायत्तता प्रदान करावी, अवशिष्ट अधिकार केंद्राऐवजी राज्यांकडे द्यावेत, अखिल भारतीय सेवा रद्द करण्यात याव्यात, हे अतिशय महत्वाची एक त्याच्यामध्ये शिफारस दिसत आहे. या शिफारशींमधून राज्यांच्या अधिकार वृद्धीची स्पष्टपणे मागणी होताना आपल्याला दिसून येते. तिसरा महत्वाचा आयोग ज्याची चर्चा सातत्याने होत असते तो म्हणजे सरकारी आयोग. सन 1983 मध्ये सरकारी या आयोगाची स्थापना केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे. केंद्र राज्य संबंधांचा अभ्यास करणाऱ्या आयोगांपैकी हा एक अतिशय महत्वाचा आयोग मानला जातो. या आयोगाने अनेक महत्वपूर्ण शिफारशी केल्या. या शिफारशी प्रामुख्याने काय आहेत तर त्यामध्ये अनुच्छेद 356 चा वापर अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत आणि मर्यादित स्वरूपात करावा ही अतिशय महत्वाची शिफारस सरकारी या आयोगाने केलेली आहे. राज्यपालांनी राजकीय दृष्ट्या तटस्थ असावं ही एक शिफारस त्याच्यामध्ये महत्वाची दिसते. आंतरराज्य परिषद अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यात यावी, सहकारी संघराज्यवादाला प्रोत्साहन दिलं जावं, या अतिशय महत्वाच्या शिफारसी आजही केंद्र राज्य संबंधांच्या अभ्यासामध्ये अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. त्यानंतर चौथा महत्वाचा आयोग ज्याला आपण पुंची आयोग असं म्हणतो, याची स्थापना 2007 मध्ये करण्यात आली. या आयोगाने बदलत्या राजकीय आणि प्रशासकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र राज्य संबंधांचा पुनर्विचार केला. या शिफारशी प्रामुख्याने काय आहेत तर त्यामध्ये राज्यपालांना निश्चित कार्यकाळ असावा,
आघाडी सरकारांच्या स्थापनेसंदर्भामध्ये स्पष्ट मार्गदर्शक तत्वे तयार करावीत. आणि महत्वाची शिफारस अजून एक दिसते त्याच्यामध्ये, आणीबाणीच्या तरतुदी अधिक स्थानिक आणि परिस्थितीनुरूप वापरण्याची व्यवस्था असावी. केंद्र आणि राज्यांमधील सल्लामसलत आणि संवाद अधिक वाढवावा, ही देखील पुंची आयोगाची शिफारस आपल्याला दिसते. त्याचबरोबरीनं 5वा वित्त आयोग हा एक फायनान्स कमिशन हा एक महत्वाचा आयोग आपल्याला दिसतो. काळानुसार विविध वित्त आयोगांनी केंद्र आणि राज्यांमधील आर्थिक संबंध अधिक संतुलित करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. वित्त आयोगांनी महसूल वाटप, अनुदाने आणि वित्तीय विकेंद्रीकरण या संबंधी महत्वाच्या शिफारशी केलेल्या आहेत. विशेषतः 14व्या वित्त आयोगाने केंद्राच्या कर महसुलातील राज्यांचा वाटा लक्षणीयरित्या वाढवलेला आपल्याला दिसतो. ही शिफारस भारतीय वित्तीय संघराज्यवादाच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचा टप्पा मानली जाते. हे सगळे वित्तीय संबंध आपल्याला केंद्र आणि राज्याच्या संदर्भामध्ये लक्षात घेता येतील. या केंद्र राज्य संबंधांमधला शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे केंद्र राज्य संबंधासमोरची काय आव्हानं आहेत आणि त्यावरती काय उपाय आहेत, हे यावर देखील थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत की काय आव्हानं आहेत आणि त्यावर उपाययोजना काय असू शकतील. भारतीय संघराज्यवाद सतत विकसित होत असला तरी त्यासमोर अनेक गंभीर समस्या ह्या बदलत्या काळानुसार उभ्या राहताना आपल्याला दिसत आहेत. काय आहेत प्रमुख आव्हानं? मला असं वाटतंय की एक तर अधिकारांचं केंद्रीकरण ही एक महत्वाची समस्या. आजच्या काळात अनेकदा अधिकारांचं वाढतं केंद्रीकरण केंद्र सरकारकडे होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. यामुळे राज्यांच्या स्वायत्ततेबाबत प्रश्न निर्माण होतात. दुसरा महत्वाचं ही वित्तीय असमतोल. अनेक राज्य आर्थिकदृष्ट्या केंद्र सरकारच्या मदतीवर मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून असतात. यामुळे आर्थिक स्वायत्ततेच्या मर्यादा घटक राज्यांच्या स्पष्ट होतात आणि वित्तीय असमतोल त्या ठिकाणी निर्माण होतो. ही एक महत्वाचा प्रश्न समस्या निर्माण होते. तिसरा महत्वाचा प्रश्न राजकीय ध्रुवीकरण. केंद्र आणि राज्यांमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांची सत्ता असल्यामुळे अनेकदा मतभेद आणि संघर्ष निर्माण होताना दिसतात. राजकीय स्पर्धा काही वेळा संघराज्यीय सहकार्याच्या आड येते, हे देखील आपल्याला दिसते. त्याचबरोबरीनं राज्यपालांशी संबंधित काही वाद आहेत, त्याची चर्चा आपण आधीही केलेली आहे. राज्यपालांच्या तटस्थतेबाबतचा प्रश्न आजही कायम आहे. त्यांच्या नियुक्ती, कार्यपद्धती आणि निर्णयांबाबत अनेकदा वाद निर्माण झालेले होते आहेत आणि भविष्यामध्ये देखील तशा शक्यता आहेत. 5वा महत्वाचं या दृष्टिकोनातून लक्षात घेण्याची गरज आपल्याला आहे तो प्रश्न म्हणजे प्रादेशिकता आणि ओळख आधारित आयडेंटिटी पॉलिटिक्स. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात एक संतुलन राखणं हे सततचं एक आव्हान भारतीय केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या पुढे राहिलेलं आहे. त्याचबरोबरीनं ज्याला म्हणू आपण एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कव्हर, ज्याला प्रशासकीय आच्छादन म्हणू भारतात, की एक समवर्ती सूचीतील विषयांवर केंद्र आणि राज्य दोघांनाही अधिकार असल्यामुळे काही वेळा अधिकार क्षेत्राबाबत संभ्रम, केवळ संभ्रमच नाही तर त्यामध्ये संघर्ष निर्माण झालेले आपल्याला दिसत आहे. तर ही सगळी आव्हानं भारताच्या संघराज्य व्यवस्थेसमोर आज आहेत. यावर काही उपाययोजना, काही सूचना दिल्या जाऊ शकतात, काही उपाययोजना आपल्याला करता येऊ शकतात. या सगळ्या आव्हानांवरती मात करायची असेल तर मला असं वाटतं की एक सहकारी संघराज्यवाद अधिक बळकट करणं, संघर्षाऐवजी सल्लामसलत आणि सहकार्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे. केंद्र आणि राज्यांनी परस्पर प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे तर विकासातील भागीदार म्हणून कार्य केलं पाहिजे. त्याचबरोबरीनं आंतरराज्य परिषद अधिक प्रभावी करणं हा देखील एक महत्वाचा उपाय या दृष्टिकोनातून केला जाऊ शकतो. आंतरराज्य परिषदेच्या नियमित बैठका आयोजित केल्यास केंद्र आणि राज्यांमधील संवाद अधिक सुदृढ होऊ शकतो. यामुळे वादांचे निराकरण अधिक सुलभ, सहज होण्यास त्यातून मदत होईल. राज्यपाल पदामध्ये सुधारणा करणं हा देखील एक महत्वाचा उपाययोजना यावरती केली जाऊ शकते. राज्यपालांच्या नियुक्तीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि ज्याला पक्षनिरपेक्ष असं म्हणू अशी असणे गरजेचं असते. यामुळे या पदाविषयीचा विश्वास वृद्धिंगत होण्यास मदत होईल. त्यामुळे हे देखील आपण करू शकतो. राज्यांना अधिक वित्तीय आपण स्वायत्तता देऊ शकतो. राज्यांना त्यांच्या विकासात्मक जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून एक पुरेसं आर्थिक
अधिकाराचं पाठबळ आणि त्यांना काही संसाधनं उपलब्ध करून दिली पाहिजेत. हे जर आपण करू शकलो तर हे आव्हान आपल्याला कमी करता येईल. घटनात्मक नैतिकतेचा देखील आदर हा होणं महत्वाची एक बाब आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक नैतिकता, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी या संकल्पनेवर विशेष भर दिलेला आहे. त्यांच्या मते कोणतीही संस्था केवळ घटनात्मक तरतुदींमुळे टिकत नाही, ती चालविणाऱ्या व्यक्तींनी घटनात्मक मूल्यांचा आदर केला पाहिजे, त्यामुळेच ती टिकू शकते. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी ही इन्कल्केट होणं, ती नुसती इन्सर्टच नाही तर इन्कल्केट होणं हे देखील महत्वाचं ठरतंय. संवादशील, संवादावर आधारित असा संघराज्यवादाची यशस्वी अंमलबजावणी सततच्या संघर्षातून किंवा न्यायालयीन वादातून होऊ शकत नाही. लोकशाही व्यवस्थेत परस्पर संवाद, चर्चा आणि सहमती हेच प्रभावी संघराज्यवादाचे मूलभूत आधारस्तंभ आहेत असं मानलं जातं, असं मानलं पाहिजे. यावरून आपण असा एक निष्कर्ष काढू शकतो की भारतीय संघराज्यवाद ही एक गतिशील आणि सतत विकसित होणारी व्यवस्था आहे. केंद्र आणि राज्यांमधील मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु हे घटनात्मक चौकटीत परस्पर विश्वासानं आणि संवादाच्या माध्यमातूनच ते सोडवले गेले पाहिजेत. तरच राष्ट्रीय एकात्मता आणि राज्यांची स्वायत्तता यांच्यामध्ये योग्य अशा पद्धतीचं संतुलन आपल्याला राखता येईल. मित्रहो, आता आपण आजच्या व्याख्यानाच्या समारोपाकडे वळूयात. केंद्र राज्य संबंध हे भारतीय संघराज्यवादाचा कणा मानले जातात. भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी अत्यंत दूरदृष्टीने काही घटकांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे, जसे की विविधतेमध्ये एकता, अधिकार आणि स्वायत्तता, स्थैर्य आणि लोकशाही. भारतीय संघराज्यवाद ही एक स्थिर नसून सतत विकसित होत जाणारी आणि बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेणारी व्यवस्था आहे. काळाच्या ओघात भारतीय संघराज्यवादाने अनेक टप्पे पार केलेले आहेत. तो सुरुवातीच्या केंद्रीकृत संघराज्यवादापासून पुढे सहकारी कॉपरेटिव्ह फेडरलिझम, ज्याला सहकारी संघराज्यवादाकडे विकसित झाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि आज तो वाढत्या प्रमाणात स्पर्धात्मक कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझमच्या दिशेनं वाटचाल करताना दिसून येतो. भारतीय लोकशाहीचं यश मोठ्या प्रमाणावर केंद्र आणि राज्यांमधील सुसंवादी, सहकार्यपूर्ण आणि विश्वासपूर्ण संबंधांवरती अवलंबून आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या महत्वपूर्ण संदेशाची येथे आठवण करून द्यावीशी वाटतंय. त्यांनी असे सांगितले होते की राज्यघटना कितीही उत्कृष्ट असली तरी तिचे यश शेवटी ती अंमलात आणणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून असते. म्हणूनच भारतीय संघराज्यवादाचा खरा आत्मा जपण्यासाठी घटनात्मक मूल्यांचा आदर, परस्पर सन्मान, सहकार्याची भावना आणि लोकशाहीचे संवाद यांना अत्यंत महत्व आहे. याच माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट होईल, राज्यांची स्वायत्तता अधिक सक्षम होईल आणि भारतीय लोकशाही अधिक समृद्ध व सुदृढ बनेल. मला केंद्र राज्य संबंध या विषयावर मांडणी करण्याची संधी दिल्याबद्दल माननीय कुलगुरू, माननीय प्रकुलगुरू, माननीय कुलसचिव तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र व जनसंपर्क कक्ष शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.